तर आज आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन्स फाइंड आउट करणार आहोत. त्याची काय मेथड आहे, कशा प्रकारे फाइंड आउट करतात इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ते स्टडी करणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा ते आपण पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलेलं आहे y इज इक्वल्स टू काय, f ऑफ x. y इज द फंक्शन ऑफ x आणि ते काय फंक्शन आहे तर असं आहे. सपोज x प्लस 2 प्लस नका मायनस घ्या, x आणि 2 घ्या. 2x minus 2. y is the function of 2x minus 2. म्हणजे लक्षात ठेवा, जर तुम्ही ग्राफ प्लॉट कराल तर हे y आणि हे x, याचा जर तुम्ही ग्राफ प्लॉट कराल 2x minus 2, तर त्याचे जे इनपुट व्हॅल्यूज आहेत त्या लिनियर इक्वेशन आहे, म्हणजे स्ट्रेट लाईन येणार. जी काय येणार तुमची स्ट्रेट लाईन, त्याच्यानुसार जर तुम्ही ड्रॉ कराल तर तुमच्या इनपुट व्हॅल्यू x आहेत आणि आउटपुट व्हॅल्यूज y आहे. पण y च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यालाच मी काय म्हणणार आहे, f ऑफ x म्हणणार आहे. y लाच मी नाव दिलेलं आहे f ऑफ x आणि x चं स्टँडर्ड इनपुट आहे. ह्या कंडिशन मध्ये हे जे ओरिजिनल फंक्शन आहे ह्याच्यामध्ये तुमचा x इनपुट आहे आणि y आउटपुट आहे, त्यालाच मी काय म्हटलेलं आहे, f ऑफ x म्हटलेलं आहे. जेव्हा जेव्हा मी f ऑफ x लिहिल समजून जातो त्याचा अर्थ काय आहे, y आहे. हे तुमच्या माइंडला फिक्स एकदा सांगून द्या. जेव्हा जेव्हा f ऑफ x लिहिल त्याचा अर्थ y असेल आणि x म्हणजे इनपुट असेल. जर मी हा पॉइंट डिफाइन करायचा म्हटलं आणि याचे कोऑर्डिनेट लिहिले सपोज x, y, तर मी आता इथून पुढे x, y नाही लिहिता, काय लिहिणार आहे, x, f ऑफ x लिहिणार आहे. असं का, तर आता तुम्ही थोडे मोठे झालात तर नेहमी त्याच गोष्टी वापरून माणसाला थोडं बोर झाल्यामुळे होते, तर ते आता आपण कमी करणार आहोत. तर ह्या गोष्टी फिक्स लक्षात ठेवा, ह्या पुन्हा मी सांगणार नाही. दिस इज फर्स्ट अँड लास्ट टाइम. तर 2x minus 2 हे तुमचं y आहे f ऑफ x. तर मला काय फाइंड आउट करायचं आहे, f इनव्हर्स ऑफ x फाइंड आउट करायचं आहे. काय आहे माझं f इनव्हर्स ऑफ x. तर तुम्हाला दोन कंडिशन्स नेसेसरी कोणते आहेत ते माहिती असलं पाहिजे. एक म्हणजे ते फंक्शन 1 1 असलं पाहिजे आणि ऑन टू असलं पाहिजे, तरच त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट करत असतो. हे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. ते व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता. तिथं आय बटन वर तुम्हाला दिसतोय, ते आय बटन वर क्लिक करून ते पाहून घ्या. f इनव्हर्स ऑफ x ची फाइंड आउट करायची आहे किंमत. तर f इनव्हर्स ऑफ x फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला अगोदर हे फंक्शन 1 1 आणि ऑन टू आहे हे प्रूव्ह करायला लागतं. पण सध्याला ते 1 1 आणि ऑन टू आहे फिक्स्ड आहे, आपल्याला माहित आहे, कारण की लिनियर फंक्शन आहे. लिनियर फंक्शन 1 1 आणि ऑन टू राहतच, कारण की ह्याचा ग्राफ स्ट्रेट लाईन येतो. x ला एकच व्हॅल्यू असते, y ची दोन व्हॅल्यूज नसतात आणि y च्या प्रत्येक व्हॅल्यूला x मध्ये व्हॅल्यू असते. तर f इनव्हर्स ऑफ x फाइंड आउट करायचा आहे. तर f इनव्हर्स ऑफ x चा अर्थ काय होणार, लक्षात ठेवा, f ऑफ x चा अर्थ y आहे. तर f इनव्हर्स ऑफ x चा अर्थ काय होतो, x होतो. इथून पुढे लक्षात ठेवा, y चा अर्थ f ऑफ x आहे, तर x चा अर्थ काय आहे, f डॅश ऑफ x, किंवा मी इकडे लिहितो x इज इक्वल्स टू काय, f इनव्हर्स ऑफ x नॉट डॅश. y इक्वल्स टू f ऑफ x असेल तर x इक्वल्स टू मी काय लिहू शकतो, f इनव्हर्स ऑफ x, किंवा यालाच तुम्ही काय लिहू शकता, y इनव्हर्स सुद्धा लिहू शकता. लाईकवाईज तुम्हाला ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. y म्हणजे f ऑफ x आणि x म्हणजे काय, f इनव्हर्स ऑफ x. समजलं. तर आपल्याला f इनव्हर्स फाइंड आउट करायचं आहे दिलेल्या फंक्शनचा. दिलेलं फंक्शन काय, 2x minus 2 आहे. तर मी अगोदर तुम्हाला फाइंड आउट करतो. y इज इक्वल्स टू 2x minus 2. तर हे दिलेलं फंक्शन आहे. तर आपण काय केलं बघा, युजली जेव्हा ट्रिग्नोमेट्रिक इनव्हर्स फंक्शन फाइंड आउट केलं त्यावेळेस काय केलं, सपोज मी असं म्हटलं होतं y इज इक्वल्स टू sin x, बरोबर आहे. तर ह्याचं इनव्हर्स फंक्शन कसं लिहितो मी, ह्या साइनला इकडे जाऊन इनव्हर्स केलं तर x बरोबर काय, sin इनव्हर्स ऑफ y असं लिहितं.
सिमिलरली इथं सुद्धा जसं इथे x ची किंमत फाइंड आउट केली बाकी सगळ्या टर्म y व्हेरिएबल कन्सिडर करून, तसंच इथं सुद्धा आता y व्हेरिएबल कन्सिडर करून कॅल्क्युलेट करा. तर काय येतं बघा, x ची किंमत फाइंड आउट करा इन टर्म्स ऑफ y. तर x ची किंमत काय येणार, दोन इकडे सबट्रॅक्शन आहे, इकडे जाऊन काय होणार प्लस होणार, म्हणजे y प्लस 2 इक्वल्स टू काय 2 टाइम्स x. पण आपल्याला xच पाहिजे, तर ह्या दोनला काय करा परत भागाकारात लिहा 2. देयरफॉर x इज इक्वल्स टू काय y प्लस 2 अपॉन 2. तर x इक्वल्स टू y प्लस 2 अपॉन 2 हे काय झालं, माझं इनव्हर्स फंक्शन झालं. ह्या फंक्शनचं इनव्हर्स फंक्शन y प्लस 2 अपॉन 2, आणि यालाच मी काय म्हणणार f इनव्हर्स ऑफ x. दिस इज द f इनव्हर्स ऑफ x. x लाच तुम्ही f इनव्हर्स ऑफ x म्हणता. म्हणजे काय, तुमचं आता x कशावर डिपेंड आहे, y वर. इथं तुमचा y x वर डिपेंड होता, म्हणजे x इनपुट होता, पण इथं आता इनपुट काय झाले, y ऍक्सिस इनपुट झालेला आहे, आणि आउटपुट काय झालं तुमचं f इनव्हर्स ऑफ x. जेव्हा इन्व्हर्स कराल तर हे नाही तर हे ऍक्सिस इनपुट होते. ओरिजिनलला हे ऍक्सिस इनपुट आहे x ऍक्सिस, पण जेव्हा इन्व्हर्स कराल तेव्हा हे ऍक्सिस इनपुट होणार. ओरिजिनलला जेव्हा तुम्ही फंक्शन घ्याल त्यावेळी हे आउटपुट असते, पण जेव्हा इन्व्हर्स फाइंड आउट कराल त्यावेळी हे आउटपुट असेल. म्हणजे एक्सचेंज होतात इन्व्हर्स केल्यानंतर, इनपुटचा आउटपुट होतो, आउटपुटचं इनपुट होते. जसं इथं x इज डिपेंड ऑन y, बट हिअर y इज डिपेंड ऑन x. म्हणजे इथे x इनपुट आहे पण इथं y इनपुट असेल, आणि ह्या x लाच काय f इनव्हर्स ऑफ x म्हणतात. जर y ला f ऑफ x म्हणत असाल तर इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे. तर ह्या फंक्शनचं इनव्हर्स फंक्शन काय आले, y प्लस 2 अपॉन 2. पण डेफिनेशन मध्ये हे सॅटिस्फाईड होते की नाही ते क्रॉस चेक करायचं. तर आपली किंमत कशी फाइंड आउट करणार तुम्ही, f ऑफ x काय आहे 2x मायनस 2, पण x आहे का नाही, तिथं काय x च्या जागेवर g ऑफ x ठेवायचे. तर मी इथं काय ठेवणार g ऑफ x मायनस 2. समजलंय, f ऑफ x मध्ये x च्या जागेवर काय g ऑफ x जर ठेवाल तर तुम्हाला हे एक्सप्रेशन मिळतंय. थोडक्यात x ची किंमत g ऑफ x सबस्टिट्यूट करा, विच इज इक्वल्स टू 2. पण माझं g ऑफ x म्हणजे काय, हे इनव्हर्स फंक्शन आहे म्हणून ह्यालाच मी काय म्हणणार g ऑफ x म्हणणार. कारण की मी असं सांगितलंय की हे जे इनव्हर्स फंक्शन आहे ते माझं म्हणजे g ऑफ x आहे, त्याला मी f डॅश ऑफ f इनव्हर्स ऑफ x ने डिनोट केलेलं आहे. तर हे g ऑफ x म्हणजे हे फंक्शन जर माझ्या या फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर किंमत 1 देत असेल तर हे माझं काय झालं, इनव्हर्स फंक्शन झालं. तर काय करा, व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा g ऑफ x. तर g ऑफ x म्हणजे y च्या जागेवर x सबस्टिट्यूट करा, x प्लस 2 अपॉन 2 मायनस 2. 2 कॅन्सल होणार, बरोबर आहे, विच इज इक्वल्स टू x प्लस 2 मायनस 2, x प्लस 2 मायनस 2, 2 कॅन्सल आउट झालं. तर f ऑफ g ऑफ x इज इक्वल्स टू, तर x आलेला आहे म्हणजे हे फंक्शन त्याचं इनव्हर्स फंक्शन आहे. आणखीन एक दोन सिंपल एक्झाम्पल्स घेऊ जेणेकरून तुम्हाला इनव्हर्स फंक्शन फाइंड आउट कसा करायचा हे समजलं पाहिजे. तर समजलं इनव्हर्स फंक्शनची डेफिनेशन काय आहे, f ऑफ g ऑफ x और g ऑफ f ऑफ x यांची किंमत किती आली पाहिजे, x आली पाहिजे. आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. सपोज माय f ऑफ x इज इक्वल्स टू x स्क्वेअर. म्हणजे काय असते, माझं y इक्वल्स टू x स्क्वेअर असते, y इक्वल्स टू f ऑफ x इक्वल्स टू x स्क्वेअर आहे. तर माझं इनव्हर्स फंक्शन म्हणजे काय, g ऑफ x फाइंड आउट करा असं की जे आपल्याला हे रिझल्ट देईल. तर g ऑफ x म्हणजे काय, इनव्हर्स फंक्शन, त्यालाच आपण काय म्हणतो f इनव्हर्स ऑफ x असं म्हणतो. तर ते काय येणार f इनव्हर्स ऑफ x. तर बघा y इक्वल्स टू x स्क्वेअर आहे, तर x बरोबर काय होणार, इथून y इक्वल्स टू x स्क्वेअर असेल तर x बरोबर काय होणार, रूट y होणार. हे स्क्वेअर इकडे जाऊन अंडर रूट होणार, म्हणजे माझं f इनव्हर्स ऑफ x काय असणार, अंडर रूट x असणार. फंक्शन ऑफ x आहे म्हणजे काय, अंडर रूट x. f इनव्हर्स ऑफ x इज द अंडर रूट x. तर माझं g ऑफ x किंवा f इनव्हर्स ऑफ x काय आहे, अंडर रूट x आहे. तर सबस्टिट्यूट करून बघा व्हॅल्यू, तुमचं इनव्हर्स फंक्शन हे या डेफिनेशनला सॅटिस्फाईड होतंय की नाही. तर y इज इक्वल्स टू किंवा f ऑफ g ऑफ x
इज इक्वल्स टू जी ऑफ एफ ऑफ एक्स बरोबर एक्स होते की नाही ते आपण पाहणार आहोत. तर जी ऑफ एक्स काय रूट एक्स आहे आणि एफ ऑफ एक्स काय एक्स स्क्वेअर आहे. देअरफॉर एफ ऑफ एक्स म्हणजे काय स्क्वेअर कशाचा जी ऑफ एक्स चा स्क्वेअर. एक्सच्या जागेवर जी ऑफ एक्स सबस्टिट्यूट करायचं ना आपल्याला. एक्सच्या जागेवर जी ऑफ एक्स सबस्टिट्यूट करायचं आहे. तर जी ऑफ एक्स चा स्क्वेअर विच इज इक्वल्स टू जी ऑफ एक्स काय आहे रूट एक्स. पण एक्सच्या जागेवर काय ठेवायचं एफ ऑफ एक्स ठेवायचं म्हणजे काय रूट एफ ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू एक्स आलं पाहिजे. येते की नाही बघू आपण. तर जी ऑफ एक्स ची किंमत काय आहे रूट एक्स आहे. रूट एक्स चा स्क्वेअर विच इज इक्वल्स टू अंडर रूट एफ ऑफ एक्स काय आहे एक्स स्क्वेअर आहे विच इज इक्वल्स टू एक्स. तर बघा एक्स येते की नाही. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे एकमेकांना कॅन्सल करणार. काय राहणार तिथं एक्स. सिमिलरली स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होणार एक्स विच इज इक्वल्स टू एक्स. म्हणजे जर आपलं एफ ऑफ एक्स एक्स स्क्वेअर असेल तर आपलं एफ इनवर्स ऑफ एक्स काय असणार रूट एक्स असणार. थोडक्यात कसं फाइंड आउट करायचं एक्स ची किंमत फाइंड आउट करायची. जसे मी मगाशी केली इथून काय करायची एक्स ची किंमत फाइंड आउट करायची. एक्स बरोबर काय होणार रूट वाय होणार किंवा सिम्पली वायच्या जागेवर काय लिहू शकता तुम्ही रूट एफ ऑफ एक्स लिहू शकता. एफ ऑफ एक्स अंडर रूट. तर हे झालं त्याचं इनवर्स फंक्शन किंवा असं जरी लिहाल तुम्ही वाय तरी सफिशियंट आहे. पण त्या एक्सप्रेशनला वाय मध्ये न ठेवता तुम्हाला एक्स मध्ये कन्वर्ट करावं लागते कारण की इनवर्स फंक्शन सुद्धा एक्स मध्येच आहे. म्हणून वायच्या जागेवर काय सबस्टिट्यूट करायचं एक्स सबस्टिट्यूट करायचं. देअरफॉर आपण ह्याला असं लिहिलेलं आहे. समजलं. इनवर्स फंक्शन कसे फाइंड आउट करायचे हे तुम्हाला 11th क्लासमध्ये मी शिकवलेलं आहे. मी डायरेक्टली इथे सांगायला लागलोय पण तिथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं होतं. त्याप्रमाणे इनवर्स फंक्शन फाइंड आउट करायचे आहेत. तर इनवर्स फंक्शन तुम्हाला फाइंड आउट करायचे कसं समजलेलं आहे. थोडक्यात एक्स ची किंमत काढायची. जी किंमत येईल वायच्या फॉर्म मध्ये जिथे जिथे वाय आहे तिथे तिथे एक्स सबस्टिट्यूट करून द्यायचं. त्याचा इनवर्स होऊन जाते. सेकंड एक फास्ट मध्ये बघू का लास्ट जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर कसा फाइंड आउट करायचा इनवर्स फंक्शन. सपोज वाय इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर मायनस 2 आहे. तर माझा एफ ऑफ एक्स. तर एफ इनवर्स ऑफ एक्स काय असणार. तर कसा फाइंड आउट करणार एक्स ची किंमत इथून फाइंड आउट करा. एक्स ची किंमत काय येते तुम्हाला बघा -2 आहे इकडे जाऊन प्लस होणार y प्लस 2 आणि हे 3 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे डिवाइड मध्ये जाणार आणि x चा स्क्वेअर आहे म्हणून हे काय अंडर रूट. हे झाली तुमची x ची किंमत. पण आपल्याला काय पाहिजे एफ इनवर्स ऑफ एक्सच पाहिजे. म्हणजे जिथे जिथे y आलेला आहे तुमच्या एक्सप्रेशन मध्ये तिथे काय x सबस्टिट्यूट करून घ्या. देअरफॉर अंडर रूट जिथे जिथे y आहे x प्लस 2 अपॉन 3. लाईकवाईज काही एक्झाम्पल्स तुम्ही घेऊन करू शकता. सपोज मी हे 3 नसलं घेतलं असतं तर काय झालं असतं एक्स स्क्वेअर 2 तिकडे जाऊन प्लस स्क्वेअरच्या जागेवर काय तिकडे जाऊन अंडर रूट झालं असतं. तर माझं एक्सप्रेशन कसं आलं असतं एफ इनवर्सचं असं आलं असतं. आणखीन एखादं उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल इनवर्स कसा फाइंड आउट करायचा. ते तुम्ही घरी घ्या करून नाना बघा जमते का. तर सपोज वाय इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 3 अपॉन 2. तर याचा इनवर्स फाइंड आउट करा आणि कमेंट मध्ये सांगा काय असेल ह्याचा इनवर्स. तर इनवर्स फंक्शन कसा फाइंड आउट करायचं ते आपण बघितलं. 11th क्लास मध्ये ह्याच्यावर डिटेल पाहिलेलं आहे आपण. पण आता 12th क्लास मध्ये काय करायचं ते आपण पाहणार आहोत. तर सपोज माझं एफ ऑफ एक्स जे डिफाईन केलेलं आहे इक्वल्स टू काय होतं सुरुवातीचं फंक्शन 2x मायनस 2. सुरुवातीला जे डिफाईन केलेलं फंक्शन होतं y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू 2x मायनस 2. तर dy बाय dx काय होईल कारण की सध्या आपण डिफरन्शिएशन स्टडी करत आहोत आणि त्यात आपल्याला इनवर्स फंक्शनचे डिफरन्शिएशन फाइंड आउट करायचे. त्याकरता आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. तर याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. therefore dy by dx or f dash of x is equals to 2x minus 2 चा डेरिव्हेटिव्ह काय होणार 2. 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 minus 2 चा डेरिव्हेटिव्ह 0. नो नीड टू राईट. इथपर्यंत तुम्हाला समजलं ठीक आहे. इक्वेशन 1. आता
तुम्ही एफ डॅश किंवा एफ इनवर्स ऑफ एक्स फाइंड आउट करा. तर एफ इनवर्स ऑफ एक्स काय असणार, कसं फाइंड आउट करायचं एफ इनवर्स ऑफ एक्स, तर एक्स ची किंमत फाइंड आउट करायची वायच्या टर्म मध्ये. तर काय हे तिकडे जाऊन प्लस होणार वाय प्लस 2 आणि हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे डिवाइड मध्ये जाणार. एक्सच्या जागेवर काय ठेवा वाय, वायच्या जागेवर एक्स ठेवा. तर आता ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. काय येते देअरफॉर डी डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इनवर्स ऑफ एक्स dx इज इक्वल्स टू काय येणार बघा 1/2 कॉन्स्टंट आहे बाहेर निघणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस 2 dx हे 1/2 बाहेर निघणार. देअरफॉर 1/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय होणार 1 आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 विच इज इक्वल्स टू 1/2. 1 and 2 दोन इक्वेशन झालेले आहेत. म्हणजे तुमच्या दिलेल्या f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह आणि तुमच्या f इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह हे एकमेकाचे कसे असतात, रेसिप्रोकल्स असतात. म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन किती येतं या 1 येतं या. या एक्झाम्पल मधून तुम्हाला एकच गोष्ट लक्षात आली की तुमच्या ओरिजिनल फंक्शनचे जे डेरिव्हेटिव्ह असते त्याचा रेसिप्रोकल असते तुमचं इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. हे तर एक सिंपल एक्झाम्पल झालं. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ, त्यामध्ये कंडिशन्स काय होत आहेत ते आपण बघूया. तर उदाहरण दुसऱ्या नंबरचं काय असणार बघा. इफ y is equals to root x नाही x square आहे. f of x is equals to x square. त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. देअरफॉर dy by dx is equals to काय x square चा डेरिव्हेटिव्ह 2x. इनवर्स फंक्शन फाइंड आउट करा. इनवर्स फंक्शन कसं फाइंड आउट करायचं, x square equals to y. x बरोबर काय अंडर रूट y. तर ऍक्च्युअली काय रूट y चा आहे. रूट y चा जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट कराल तर रूट y चा डेरिव्हेटिव्ह रूट y येणार. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू y फाइंड आउट कराल तर 1/2 टाइम्स ऑफ रूट y विच इज इक्वल्स टू काय होणार 1/2 टाइम्स ऑफ रूट y अंडर रूट 1/2 टाइम्स ऑफ अंडर रूट y आहे. तर y ची किंमत काय x स्क्वेअर आहे ठेवून द्या विच इज इक्वल्स टू 1/2 अंडर रूट x स्क्वेअर आणि x कॅन्सल आउट होणार x राहणार. तर बघा इक्वेशन 2 आणि 1 एकमेकाचे रेसिप्रोकल आहे. हे 2x आहे तर इथं काय आले 1/2x आले म्हणजे एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत. हे सेकंड एक्झाम्पल मधून सुद्धा आपल्याला समजलेलं आहे. तर जे ओरिजिनल फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आणि इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एकमेकाचे काय असतात रेसिप्रोकल्स असतात. एवढं आज आपल्याला समजलेलं आहे. ठीक आहे. तर समोर एक छोटीशी थेरम आहे. इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा किंवा त्यांचं रिलेशन काय असतं, ओरिजिनल फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह सोबत इनवर्स फंक्शनचं काय रिलेशन असते ते समोरच्या थेरम मध्ये आपण पाहणार आहोत. थेरम तुमच्या सिलेबस मध्ये आहे. तसं कधीच विचारली जात नाही. रिअरली कधीतरी जर त्यांना वाटलं विचारावं तर विचारू शकतात. त्याकरता मी फास्ट पैकी तिचा प्रूफ घेणार आहे आणि नंतर आपण त्या प्रूफचा उपयोग करून डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा इनवर्स फंक्शनचा ते पाहणार आहोत. जसं तुम्हाला कंपोजिट फंक्शन सुरू करण्याच्या अगोदर ती थेरम घेतली होती. कोणती थेरम घेतली होती? dy by dx बरोबर काय dy by du into du by dx थेरम घेतली होती. इफ y is the function of u and u is the function of x. तसंच इनवर्स फंक्शन सुरुवात करण्याच्या अगोदर छोटीशी थेरम आहे. इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा ते सांगणारी. तर आपण ते पाहणार आहोत. तर थेरम काय सांगते मी एकदा थेरमचे स्टेटमेंट वाचतो. लक्ष द्या तुम्ही. सपोज y is equals to f of x is differentiable function of x on an interval f and y f on an interval I and y is 1 on 2 and dy by dx is not equals to 0 on interval I. Also
if f inverse of y is differentiable on f of I, then dy by dy of f inverse of y is equals to 1 by f dash of x, or in simple language dx by dy is equals to 1 by dy by dx, where dy by dx is not equals to 0, where dy by dx is not equals to 0. तर त्याचा अर्थ काय होते? त्याचा अर्थ होतो की y is equals to f of x हे फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला, जे कसं आहे 1 1 सुद्धा आहे आणि ऑन टू सुद्धा आहे. जे फंक्शन 1 1 आणि ऑन टू आहे ते फंक्शन काय इनवर्स फंक्शन सॅटिस्फाईड करत असते. या y equals to f of x is 1 1 फंक्शन as well as on to फंक्शन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, त्याचा डिफरन्शिएशन एक्झिस्ट करते, म्हणजे काय त्याचा डेरिव्हेटिव्ह फायनाइट डेरिव्हेटिव्ह आहे असं आपल्याला माहित आहे. अँड इट इज ऑल्सो डिफरन्शिएबल. डिफरन्शिएबल आहे म्हणजे काय, त्याचा dy by dx एक्झिस्ट करते आणि ते कसा नसला पाहिजे, 0 नसला पाहिजे. या कंडिशन्स तुमच्या लक्षात आल्या असतात. y equals to f of x 1 1 आहे, ऑन टू आहे, डिफरन्शिएबल आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा नाही, 0 डेरिव्हेटिव्ह नाही. तर ह्या दोन कंडिशन वरून काय निष्कर्ष निघते आपल्याला की ह्या y चा किंवा f of x चा इनवर्स फंक्शन सुद्धा एक्झिस्ट करते. या दोन गोष्टीचा एकच इंडिकेशन होते, ते म्हणजे काय की तुमचं y किंवा f इनवर्स ऑफ x, f inverse of y एक्झिस्ट करते हैं. f inverse of y is existing and याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करत असेल, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ f inverse of y with respect to x एक्झिस्ट करत असेल, तर आपल्याला रिलेशन लिहिता येते. कोणतं रिलेशन लिहिता येते? my dy by dx is equals to 1 by dx upon dy. जर y हे डिफरन्शिएबल असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 नसेल, तर माझ्या f इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह ऑफ f इनवर्स ऑफ y dx या दोघांमधलं रिलेशन मी कसं लिहू शकतो? डायरेक्टली मी असं लिहिलेलं आहे. जर f च्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिणार तुम्ही? f डॅश ऑफ y इज इक्वल्स टू काय 1 अपॉन f इनवर्स ऑफ y. f इनवर्स किती लिहा अगोदर, त्याची स्टँडर्डची डेफिनेशन आहे ती लिहून घ्या. f इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह f ऑफ x इज इक्वल्स टू 1 बाय f डॅश ऑफ x. याचा अर्थ असा होतो, मी dy बाय dx च्या फॉर्म मध्ये लिहिलेला आहे, ते तुम्हाला डायरेक्टली f ऑफ x च्या फॉर्म मध्ये लिहून दिलेलं आहे. तर ही आपल्याला सिद्धता करायची आहे. तर सिद्धता करते वेळेस काय आपल्याला एक छोट्याशा 1-2 टर्म्स अजून करून समोर डेरिव्हेटिव्हला सुरुवात करावी लागते. तर काय अजून करणार आहोत आपण सुरुवातीला? लेट माय x changes or increased with dx. माझ्या x मध्ये छोटासा बदल होत आहे डेल्टा x, आणि करस्पॉन्डिंगली माझ्या y मध्ये dy एवढा चेंज होत आहे, माझ्या x मध्ये dx एवढा चेंज होत आहे, आणि त्या चेंजमुळे माझ्या y मध्ये स्मॉल dy एवढा चेंज होत आहे. तर या दोघांच्या रिलेशनला मी असं लिहू शकतो, dy by dx into डेल्टा x बाय डेल्टा y इक्वल्स टू 1 लिहू शकतो. कारण काय कॅन्सल आउट होणार टर्म्स इक्वल्स टू 1 राहणार, रेसिप्रोकल्स आहेत एकमेकांचे, इक्वल्स टू 1 असं लिहू शकतो. बरोबर आहे? काय करा, इफ डेल्टा x टेंडिंग टू 0, जर डेल्टा x 0 कडे टेंड्स करत असेल म्हणजे लहान व्हॅल्यू असेल डेल्टा x ची, अप्लाय लिमिट
लिमिट अप्लाय करा दोन्ही साईडला. तर दोन्ही साईडला लिमिट अप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, dx अपॉन dy इज इक्वल्स टू 1 बाय डेल्टा y अपॉन डेल्टा x. तिकडे नेल्यानंतर आता लिमिट अप्लाय करा. तर लिमिट दोन्ही साईडला अप्लाय केल्यानंतर काय होणार, लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डो x अपॉन डो y इज इक्वल्स टू लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 1 बाय डो y अपॉन डो x as delta x tends to 0 implies that delta y also tends to 0. The delta x tends to 0 equals to delta y 0 असेल तर delta y tends to सुद्धा 0 असतं. इथपर्यंत झालं. मी कंटिन्युएशन मध्ये वरी लिहितो. तर बघा, काय होणार तिथं, समोर एक्सप्रेशन डेल्टा वाय टेंड्स टू 0, डेल्टा एक्स जागेवर काय येणार, डेल्टा वाय लिमिट डेल्टा वाय टेंड्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल्स टू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 1 बाय डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. आणि आपण सुरुवातीला डिफाइन केलेला आहे की जर डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करत असेल किंवा डिफरन्शिएबल फंक्शन असेल म्हणजे काय, ह्या एक्सप्रेशनला काय लिहू शकतो आपण, dx बाय dy लिहू शकतो, कारण की डिफरन्शिएबल फंक्शन आहे आणि डिफरन्शिएबल फंक्शनची ही स्टँडर्ड डेफिनेशन आहे. यालाच आपण काय लिहू शकतो, असं लिहू शकतो. चॅप्टरच्या सुरुवातीला सांगितलं होतं याचे एक्सप्लेनेशन, विच इज इक्वल्स टू, त्याला काय लिहिणार आपण, 1 ऍज इट इज, लिमिट खाली अप्लाय करा तर काय होणार, लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. पण ह्या सुद्धा टर्मला जर डिफरन्शिएबल असेल तर मी डायरेक्टली काय लिहू शकतो, 1 बाय dy बाय dx. आपल्याला हे सिद्ध करायचं होतं, dx बाय dy इज इक्वल्स टू असते 1 बाय dy बाय dx. दिस इज द स्टँडर्ड रिझल्ट, dx अपॉन dy इक्वल्स टू 1 बाय dy बाय dx. ही थेरम आपल्याला सिद्ध करायची होती, ती थेरम सिद्ध झालेली आहे. ही थेरम तुम्ही दुसऱ्या एका प्रकारे सुद्धा सिद्ध करू शकता. तर दुसऱ्या कोणत्या प्रकारे सिद्ध करता तर ती आपण पाहणार आहोत. लिहून घेतलं, हे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. तर बघा काय सिद्धता कशी करणार तुम्ही. सपोज f इनवर्स ऑफ f ऑफ x इक्वल्स टू x आहे, म्हणजे तुमचे दोन्ही फंक्शन एकमेकाचे काही इन्व्हर्स फंक्शन आहेत तर तुम्हाला x मिळते, किंवा ह्यालाच काय आयडेंटिटी फंक्शन सुद्धा म्हणतात. हे दोघे एकमेकाचे इन्व्हर्स फंक्शन आहेत. तर दोन्ही साईडला तुम्ही जर x डिफरन्शिएट कराल तर तुम्हाला काय पाहायला मिळणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x बोथ दी साइड. दोन्ही बाजूला जर x ने डिफरन्शिएट केलं तर काय तुम्हाला पाहायला मिळणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन म्हणजे काय, f इनवर्स ऑफ f ऑफ x dx इज इक्वल्स टू dx अपॉन dx. दोन्ही साईडला x ने डिफरन्शिएट केल्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. तर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. तर ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करणार तुम्ही, कंपोजिट फंक्शनचा उपयोग करून. सपोज लास्ट आपण काही लेक्चर मध्ये घेतलेले f ऑफ g ऑफ x, तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट केला, कंपोजिट फंक्शनचा वापर करून याचा डेरिव्हेटिव्ह असा फाइंड आउट केला. सुरुवातीला ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह इंटू त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, म्हणजे काय केलं आपण, f डॅश ऑफ g ऑफ x इंटू g डॅश ऑफ x. लास्ट एक्सरसाइज मध्ये हे एक्झाम्पल घेतलेले आहेत आपण. f ऑफ g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय, f डॅश ऑफ दिस इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मधात जे फंक्शन असते त्याचा. कंपोजिट फंक्शनच्या रूल नुसार फंक्शन ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतो आपण, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. तर पहिलं फंक्शन काय इथं आहे, f
इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स चा डॅश याचा डॅश इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स. आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असते? राईट हँड साइडला तुम्हाला माहिती आहे एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो. तुम्हाला डीएक्स डीएक्स कॅन्सल होते तसे तुम्ही समजा, अदरवाइज एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो. तर आणखी ह्याला जर डिफरन्शिएट करायला याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट कराल तर काय होणार? एफ इनवर्स ऑफ डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? एफ डॅश ऑफ एक्स असतो, विच इज इक्वल्स टू 1. म्हणजे बघा एफ इनवर्स ऑफ डॅश एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू 1. हे कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वापरून तुम्हाला इथपर्यंत पोहोचलेलं आहे. एफ ऑफ एक्स ला राईट हँड साइडला घेऊन जाल तर काय होणार? एफ इनवर्स ऑफ डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 बाय एफ डॅश ऑफ एक्स. बरोबर आहे? पण एफ इनवर्स ऑफ एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय आहे? आपलं दिलेल्या फंक्शनचं इनवर्स आहे. आणि एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय? दिलेल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह आहे. तर एफ ऑफ एक्स लाच आपण काय वाय म्हणत असतो. एफ ऑफ एक्स लाच आपण नेहमी काय म्हणतो? वाय म्हणतो. आणि ह्याचा जर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला तर एफ डॅश ऑफ एक्स त्याला काय म्हणणार आपण? ह्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डीवाय बाय डीएक्स एक्झिस्ट करत आहे. अगोदरच आपण तसे स्टेटमेंट दिलेली आहे. वायचा डेरिव्हेटिव्ह आहे किंवा एफ ऑफ एक्स 1 1 ऑन 2 आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करत आहे आणि तो 0 नाही. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, ह्याचा इनवर्स काय येणार मग? एक्स इक्वल्स टू एफ इनवर्स ऑफ वाय असं होणार. एफ तिकडे जाणार आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केल्यानंतर काय मिळणार तुम्हाला? देअरफॉर याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? एफ इनवर्स ऑफ डॅश ऑफ वाय म्हणजे काय? थोडक्यात वाय ची किंमत जी आहे ती ठेवा. एफ इनवर्स ऑफ डॅश ऑफ एफ ऑफ एक्स आणि ती काय आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स आहे. म्हणजे काय घेणार तुम्ही? डीएक्स अपॉन डीवाय. एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे, वाय चे फंक्शन असल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू वाय फाइंड आउट केलं, त्याला आपण डीवाय बाय डीएक्स म्हणतो. डीएक्स अपॉन डीवाय म्हणणार, हे सुद्धा एक्झिस्ट करते. तर ह्या किमतीच्या जाग्यावर डीएक्स अपॉन डीवाय सबस्टिट्यूट करा आणि ह्या किमतीच्या जाग्यावर डीवाय बाय डीएक्स सबस्टिट्यूट करा. तुमची जी सिद्धता आहे ती पूर्ण होते. देअरफॉर हाऊ वी कॅन राईट दिस एक्सप्रेशन? डीएक्स अपॉन डीवाय इज इक्वल्स टू 1 बाय डीवाय बाय डीएक्स. तर आपल्याला जे सिद्ध करायचं होतं ते सिद्ध झालेलं आहे. दिस इज द अल्टरनेट मेथड टू फर्स्ट वन. पहिल्या मेथडला ही अल्टरनेट मेथड आहे. कोणत्या एका मेथडनं तुम्ही सिद्ध करू शकता. ह्या मेथडनं जरी केला तरी बरोबर आहे, ह्या मेथडनं जरी केलं तरी बरोबर आहे. घ्या लिहून चटकून. बुक मधलं एक्झाम्पल नंबर 1. पहिल्या एक्झाम्पल मधलं पेज नंबर 15 वरलं पहिलं बीट आपण घेणार आहोत. y इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ x प्लस 4 याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वापरून त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट फंक्शन काय दिलेलं आहे तुमच्या बुक मध्ये? सॉल्व एक्झाम्पल. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. तर पहिलं फंक्शन दिलेलं आहे त्यांनी y इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ x प्लस 4. पेज नंबर 15 वर आहे. y इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ x प्लस 4. तर इथे डायरेक्टली dy बाय dx फाइंड आउट करायचा आहे का? नाही. आपल्याला इनवर्स फंक्शनची मदत घेऊन हा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. तर इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार तुम्ही? म्हणजे बघा डायरेक्टली y चा डेरिव्हेटिव्ह न घेता x इन टर्म्स ऑफ y फाइंड आउट करा आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या ह्या एक्सप्रेशन नुसार. म्हणजे काय करायचं मी तुम्हाला आता सांगतो. dx बाय dy इक्वल्स 1 बाय dy बाय dx. किंवा ह्या एक्सप्रेशनला तुम्ही आणखी एक मॉडिफिकेशन करू शकता. कसं लिहू शकता? ह्याला ह्या बाजूला आणा, ह्याला त्या बाजूला न्या. म्हणजे dy बाय dx बरोबर काय होणार? 1 बाय dx बाय dy. दिसते स्क्रीन?
dy बाय dx इज इक्वल्स टू काय होणार, याला इकडे आणा, याला तिकडे नाही, तर तुम्हाला dy बाय dx इक्वल्स टू काय मिळणार, 1 बाय dx अपॉन dy मिळणार. सुरुवातीला काय करायचं, जे एक्सप्रेशन दिलेलं आहे त्याला x च्या टर्म मध्ये, म्हणजे x इज इंडिपेंडेंट व्हेरिएबल इथं आहे, पण याला कसं कन्वर्ट करायचं आहे, y तुमचा इंडिपेंडेंट व्हेरिएबल करायचा, म्हणजे काय थोडक्यात x ला y च्या टर्म मध्ये काढायचं आहे. तर काय करणार बघा, हे क्यूब रूट आहे, तर इकडे जाऊन काय होणार, थोडक्यात x ची किंमत काढा, x इक्वल्स टू काय होणार बघा, हे क्यूब रूट इकडे जाऊन त्याचा क्यूब होणार y क्यूब, आणि प्लस 4 आहे, क्यूब रूट झाल्यानंतर तिकडे जाऊन -4 होणार. देयरफॉर x इक्वल्स टू काय आलं माझं, y क्यूब -4. हे फंक्शन ऑफ y, x इज द फंक्शन ऑफ y असं डिफाइन झालेलं आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, देयरफॉर डिफरन्शिएट. आता बघा x y चं फंक्शन आहे, म्हणजे आपल्याला कशासोबत डिफरन्शिएट करावं लागणार, y सोबत. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. इथं x डिपेंडेंट व्हेरिएबल आहे, एरवी काय असतं, y इक्वल्स टू x प्लस 4 असं असलं असतं, तर काय विथ रिस्पेक्ट टू x, y डिपेंड आहे x वर, पण इथं x डिपेंड आहे y वर, म्हणजे काय तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करावं लागणार. तर विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट केल्यानंतर काय होणार, x ला y सोबत, म्हणजे dx अपॉन dy इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस होल टर्म y क्यूब -4 अपॉन dx, सॉरी dy, विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करत आहोत आपण. समजलं? तर याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. काय येणार त्याचा डेरिव्हेटिव्ह, देयरफॉर dx बाय dy इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y क्यूब 3y स्क्वेअर. संपला डेरिव्हेटिव्ह. परत 2y करायचं नाही, हे शेवटचं एक्सप्रेशन आहे. 3y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, y क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर, हे 11th क्लास मध्ये सूत्र पाठ केले तुम्ही. x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, x रेज टू 4 चा 4x क्यूब, x रेज टू 5 चा 5x 4 लाइकवाइज. तर y क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर आहे, आणि -4 चा डेरिव्हेटिव्ह 0 लिहिण्याची जरूरत नाही. देयरफॉर dx बाय dy काय आलेलं आहे माझं, 3y स्क्वेअर. पण आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, dy बाय dx फाइंड आउट करायचंय. तर dy बाय dx बरोबर काय होणार, देयरफॉर dy बाय dx इज इक्वल्स टू 1 बाय dx अपॉन dy. असं का लिहिलं मी, कारण की आताच सिद्धता केलेली आहे त्या थेरमची. dy बाय dx ला काय लिहू शकतो मी, 1 बाय dx अपॉन dy लिहू शकतो. देयरफॉर विच इज इक्वल्स टू 1 बाय dx अपॉन dy ची किंमत काय आलेली आहे, 3y स्क्वेअर. समजलं इथपर्यंत? पण आपल्याला y च्या टर्म मध्ये ठेवायचं काय एक्सप्रेशन नाही, शेवटी आपलं एक्सप्रेशन x च्या टर्म मध्ये आलं पाहिजे. म्हणजे कारण की इथं काय दिसत आहे तुम्हाला, डिपेंडेंट व्हेरिएबल y आहे, तर इथं y नसलं पाहिजे, x मध्ये असलं पाहिजे. विच इज इक्वल्स टू, याला परत x मध्ये कन्वर्ट करा, 1 बाय 3. आणि y च्या जागेवर काय लिहिणार तुम्ही, हे एक्सप्रेशन म्हणजे क्यूब रूट ऑफ x प्लस 4 आणि त्याचा काय स्क्वेअर. y ची किंमत सबस्टिट्यूट केलेली आहे मी, सरळ किंमत सबस्टिट्यूट केली आणि त्याचा स्क्वेअर लिहिला. आणि त्याला थोडं जर सिम्प्लिफाय कराल तर काय येईल ते बघा, 1 बाय 3 अंडर रूट काढून टाका, डायरेक्टली पॉवर मध्येच लिहा. तर काय लिहिणार तुम्ही, x प्लस 4 चा 1 बाय 3 आणि ते 2 बाय 3 असं लिहू शकतो मी. हे क्यूब रूट आहे म्हणजे 1 बाय 3 इंटू 2 म्हणजे 2 बाय 3. तर माझं dy बाय dx काय आलेलं आहे, 1 बाय 3 x प्लस 4 चा पॉवर 2 बाय 3. सॉल्व्ड एक्झाम्पल होतं तुमच्या बुक मधलं. सॉल्व्ड एक्झाम्पल नंबर 1 मधलं सेकंड बीट घेऊ का, थर्ड पण घेऊन टाकू, तुमच्या लक्षात येऊन जाईल नेमकं प्रोसेस काय आहे इनव्हर्स फंक्शन फाइंड आउट करण्याची डेरिव्हेटिव्हचा. झाला? because dy by dx is equals to 1 by dx by dy. आता थेरम सिद्ध केलेले आहे, त्याच्यानुसार आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेला आहे.
एक्झाम्पल नंबर 2 बघा, सॉल्ट एक्झाम्पल 1 मधलं काय दिलेलं आहे, y इज इक्वल्स टू अंडर रूट 1 प्लस रूट एक्स, अंडर रूट 1 प्लस रूट एक्स, आणि आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट इज dy बाय dx, आणि कशाची मदत घेऊन काढायचं आहे, dy बाय dx डायरेक्टली काढायचं का नाही, इनव्हर्स फंक्शनची मदत घेऊन काढायचं आहे. म्हणजे dy बाय dx काय असणार, इनव्हर्स फंक्शनच्या मदतीने dx अपॉन dy असणार. सुरुवातीला ह्या x ला y च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करा, म्हणजे x डिपेंडंट व्हेरिएबल करा, सध्याला जो इंडिपेंडंट आहे तो. देअरफॉर काय होणार बघा, सुरुवातीला हे स्क्वेअर रूट निघून जाणार, इकडे काय होणार, स्क्वेअर होणार, y स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 1 प्लस रूट एक्स. 1 इकडे प्लस आहे, इकडे जाऊन मायनस होणार, y स्क्वेअर मायनस 1 इक्वल्स टू रूट एक्स. आता काय रूट राहिला तो काढून टाका, तर रूट इकडे काढून टाकलं म्हणजे इकडे काय स्क्वेअर होत असतो. देअरफॉर x इक्वल्स टू काय, वाटलं स्टेप्स लिहाच तुम्ही, y स्क्वेअर मायनस 1 चा होल स्क्वेअर इक्वल्स टू x, आणि आपल्याला x च पाहिजे होतं. देअरफॉर x इक्वल्स टू काय, y स्क्वेअर मायनस 1 चा होल स्क्वेअर. एक्सप्रेशन आलेलं आहे x इन टर्म्स ऑफ y, कन्वर्ट करायचं x ला y च्या टर्म मध्ये. आता काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. युजली असं असल्यानंतर y x चं फंक्शन असल्यानंतर आपण काय विथ रिस्पेक्ट टू x करतो, पण इथं x y चं फंक्शन आहे, म्हणजे कशासोबत डिफरन्शिएट करावं लागणार, विथ रिस्पेक्ट टू y ने डिफरन्शिएट करावं लागणार. विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएशन काय होणार, देअरफॉर dx अपॉन dy इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर मायनस 1 चा होल स्क्वेअर डिवायडेड बाय dy. तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार बघा, कंपोजिट फंक्शन आहे स्क्वेअर, तर अगोदर तुम्हाला f ऑफ x रेस टू n चं सूत्र वापरून सॉल्व्ह करावं लागणार. तर काय होणार डेरिव्हेटिव्ह, कंटिन्युएशन मध्ये लिहितो मी समोर. तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह होणार 2 टाइम्स y स्क्वेअर मायनस 1, 2 मायनस 1 पॉवर n, f ऑफ x रेस टू n मायनस 1, n 2 आहे 2, y स्क्वेअर मायनस 1 चा पॉवर 2 मायनस 1 इंटू. आता काय डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस, याचा डेरिव्हेटिव्ह परत डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू y. फर्दर सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला काय मिळते, त्याचं 2 टाइम्स y स्क्वेअर मायनस 1 इंटू 2 मायनस 1 1 होते, म्हणजे लिहिण्याची जरूरत नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर 2y आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0, लिहिण्याची जरूरत नाही. तर इथपर्यंत डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेला आहे आपण. सिम्प्लिफिकेशन होते का ते बघा, विच इज इक्वल्स टू दिसते स्क्रीन, दोनला इकडे आणा. देअरफॉर 4 टाइम्स ऑफ y इंटू y स्क्वेअर मायनस 1, हे झालं आपलं dx अपॉन dy. पण आपल्याला dx अपॉन dy फाइंड आउट करायचं का नाही, आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं dy बाय dx. देअरफॉर dy बाय dx काय असते, 1 बाय dx अपॉन dy असते, विच इज इक्वल्स टू 1 बाय dx अपॉन dy ची किंमत काय आलेली आहे, 4y y स्क्वेअर मायनस 1. पण इथे डिपेंडंट व्हेरिएबल y आहे, म्हणजे इकडे y ठेवायला नाही जमणार, y च्या जागेवर जी किंमत आहे y ची ते सबस्टिट्यूट करा. तर काय सबस्टिट्यूट करणार बघा, एक्सप्रेशन थोडं मोठं येते आता. बघा मी इथून कंटिन्युएशन मध्ये लिहितो. एक्सप्रेशन इक्वल्स टू काय येणार, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल्स टू 1 बाय 4, y ची किंमत काय आहे, अंडर रूट 1 प्लस रूट एक्स इंटू y स्क्वेअर. y स्क्वेअर म्हणजे काय, वाटल्यास लिहितो मी, अंडर रूट 1 प्लस रूट एक्स चा स्क्वेअर मायनस 1. त्याला सिम्प्लिफाय करा. कुठे लिहू मी, खाली जागा आहे का, खाली लिहितो बघा. विच इज इक्वल्स टू, त्याला थोडंसं सिम्प्लिफाय करायचं. तर काय सिम्प्लिफाय करणार तुम्ही, 1 बाय दिसते स्क्रीन, 1 बाय 4 इंटू 1 प्लस रूट एक्स, आणि हे अंडर रूट आहे. इंटू त्याचा स्क्वेअर, म्हणजे काय स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. ब्रॅकेट मध्ये काय राहणार, 1 प्लस रूट एक्स मायनस 1, प्लस 1 मायनस 1 कॅन्सल आउट होणार,
शेवटी काय राहणार, फक्त रूट एक्स राहणार. देअरफॉर 1/4 रूट एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस रूट एक्स. समजलं कसं फाइंड आउट करायचं ते? लाईकवाईज तुम्ही फाइंड आउट करणार आहे. घ्या चटकन लिहून. तर तिसरे एक्झाम्पल बघा काय सांगते या. सॉल्व एक्झाम्पल नंबर 1 मधलं तिसरं बीट आपल्याला काय सांगते ते आपण आता पाहणार आहोत आणि त्याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार आहोत. तर तिसरं एक्झाम्पल सांगते y इज इक्वल्स टू log x. तर dy बाय dx फाइंड आउट करायचंय, पण कसं डायरेक्टली नाही, डिफरन्शिएट करून विथ रिस्पेक्ट टू x. इनव्हर्स फंक्शनचा उपयोग करून dy बाय dx फाइंड आउट करायचं. इनव्हर्स फंक्शनचा उपयोग कसा करणार, सुरुवातीला y ला कसं x ला कशात कन्वर्ट करायचे, log y मध्ये कन्वर्ट करायचे. देअरफॉर मी x ला कसं लिहिणार, बघा हे log आहे, इकडे नेल्यानंतर जसं असं असलं का लास्ट एक्झाम्पल मध्ये y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर असेल तर स्क्वेअर काढून टाकल्यानंतर इकडे काय होते, स्क्वेअर रूट होत आहे. एक्स प्लस 4 असेल तर हे 4 इकडे नेल्यानंतर मायनस होत आहे. जसं साईड चेंज केल्यानंतर इक्वल टू ची बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहित आहे, तसंच लॉग ने जर साईड चेंज केली, ह्या बाजूचं ह्या बाजूला जर गेलं तर त्याचं काय स्वरूप होते माहित आहे, माहितच असलं पाहिजे. लॉगचा जो बेस आहे की नाही, इथे ई आहे, लॉगचा बेस जो असतो त्याचा तो पॉवर होत असतो. हा जर लॉग निघून गेला इकडे तर इकडे काय होत असतो, हे वर येत असतो, म्हणजे ई चा हा पॉवर होत असतो, ई रेस टू वाय इक्वल्स टू एक्स. लॉग निघून गेल्यानंतर काय होतं, दुसऱ्या बाजूला जो बेस आहे त्याचा पॉवर होत असतो, इकडची टर्म लक्षात ठेवा इथून पुढे. तर लॉग बेस ई ऑफ एक्स, ह्यालाच मी काय लिहिणार, एक्स इक्वल्स टू लॉग इकडे निघून गेला ई चा पॉवर वाय ऑफ एक्स. देअरफॉर एक्स इक्वल्स टू काय, ई रेस टू वाय. फंक्शन मिळालेलं आहे एक्स आपल्याला इन टर्म्स ऑफ वाय. आता काय करायचे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. वाय ने दोन्ही साईडला डिफरन्शिएट केल्यानंतर काय मिळणार, देअरफॉर dx बाय dy इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू y विथ रिस्पेक्ट टू y. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू y काय होणार, e रेस टू y. e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x असतो, देअरफॉर e रेस टू y चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू y विथ रिस्पेक्ट टू y. समजलं, हे झालं तुमचं dx बाय dy. पण आपल्याला पाहिजे काय, dy बाय dx पाहिजे, तर तुम्हाला काय करावं लागणार, देअरफॉर दिस स्ट्रिंग dy बाय dx इज इक्वल्स टू 1 बाय dx बाय dy. तर dx बाय dy काय आहे, e रेस टू y आले, पण इथं y डिपेंडंट व्हेरिएबल आहे म्हणून इथं y ठेवायला नाही जमणार. y ची किंमत जी आहे ती सबस्टिट्यूट करून घ्या. देअरफॉर 1 बाय e रेस टू लॉग बेस ई ऑफ एक्स. आणि ह्याचं मी सूत्र सांगितलेलं आहे, किती वेळेस रिपिटेशन झालेलं आहे, काय लॉग, इथं लिहितो मी बिकॉज e रेस टू लॉग ऑफ बेस ई ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स असते. हे दोघं एकमेकाला कॅन्सल आउट करत असतात. किंवा याच्या विरुद्ध असं जरी असलं असेल, कसं लॉग बेस ई ऑफ e चा पॉवर एफ ऑफ एक्स असं जरी असेल तरी हे दोघं एकमेकाला कॅन्सल आउट करतात आणि उत्तर काय येते, एफ ऑफ एक्स येते. हे सूत्र बाय हार्ट करून घ्या. खूप जागेवर लपून बसलेला असतं, त्याला काही आमंत्रण देण्याची जरूरत पडत नाही, ते स्वतःहूनच येते. मग आपल्याला ते आल्यानंतर त्याला जी मेजवानी पाहिजे ती द्यावीच लागते. तर इथे ते प्रगट झालेलं आहे, तर त्याची मेजवानी काय ही आहे, जे लॉगचं फंक्शन आहे ते येणार, म्हणजे काय 1 बाय एक्स. बरोबर आहे की नाही, कसं क्रॉस चेक करायचं, डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह काढा. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स, 1 बाय एक्स आला की नाही, dy बाय dx काय होणार, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स, 1 बाय एक्स आला. क्रॉस चेक, समजलं, ठीक आहे. सॉल्व एक्झाम्पल 2 बघू आता आपण. एक्झाम्पल नंबर 2 बघा तुमच्या बुक मध्ये शॉर्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 2 काय सांगते, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ऑफ फंक्शन y इक्वल्स टू 2x cube minus 6x and calculate its value at x equals to minus 2 and calculate at x equals to 2 नाही minus 2. या फंक्शनचा इनव्हर्स फंक्शन जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा म्हटलंय. म्हणजे काय काढायचं, इथं dx बाय dy काढायचा आहे.
तर dx बाय dy कसं काढणार आपण? dx बाय dy इक्वल्स टू काय लिहू शकतो? 1 बाय dy बाय dx लिहू शकतो, आहे की नाही? ह्याला इकडे नाही ह्याला इकडे नाही एक्सचेंज करू शकतात. आपल्याला इथे विचारलंय काय, ह्या फंक्शनच्या इनव्हर्स फंक्शन जे आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. म्हणजे इथे काय फाइंड आउट करायचं, ह्याचं इनव्हर्स फंक्शन काय असणार? हे काय आहे बघा, y इक्वल्स टू f ऑफ x आहे. तर ह्याचं इनव्हर्स फंक्शन काय असणार? f इनव्हर्स ऑफ y इक्वल्स टू x. तर हे ह्याचं इनव्हर्स फंक्शन आहे. म्हणजे इथे डिपेंडंट व्हेरिएबल x नसून y झाला, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. थोडक्यात इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा म्हटलं की dx बाय dy फाइंड आउट करायचं. हे फिक्स लक्षात ठेवा, कारण की y x चं फंक्शन असते आणि त्याचा इनव्हर्स y टर्म मध्ये असते. तर dx बाय dy फाइंड आउट करायला सांगितल्या. सरळ सरळ क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेला आहे, फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन ऑफ गिवन फंक्शन. ह्या फंक्शनचा इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? dx बाय dy. आणि ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? dy बाय dx असतो. दिलेल्या फंक्शनचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढला म्हणजे तो dy बाय dx, म्हणजे y जर डिपेंडंट व्हेरिएबल असेल तर. आणि इनव्हर्स म्हणजे काय? dx बाय dy. याला उलट करायचं इनव्हर्स म्हटलं, विच इज इक्वल्स टू, सुरुवातीला आपल्याला काय फाइंड आउट करावं लागणार? dy बाय dx फाइंड आउट करावं लागणार. देअरफॉर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. तर ह्या y ला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट केल्यानंतर काय मिळते आपल्याला बघा, y इज इक्वल्स टू dy बाय dx इज इक्वल्स टू काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x क्यूब मायनस 6x dx, विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फाइंड आउट करा. सेपरेट डेरिव्हेटिव्ह आहे, मायनस आहे मधात, सेपरेट डेरिव्हेटिव्ह करा आणि फाइंड आउट करा. 2 कॉन्स्टंट आहे, बाहेर निघणार. x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय असणार? 3x स्क्वेअर मायनस 6x चा डेरिव्हेटिव्ह काय? 6 कॉन्स्टंट आहे, बाहेर निघणार. x चा डेरिव्हेटिव्ह 1. तर काय होणार डेरिव्हेटिव्ह बघा, विच इज इक्वल्स टू दिस स्क्रीन 2 into 3 6 x स्क्वेअर मायनस 6, विच इज इक्वल्स टू 6 जर कॉमन काढाल तर x स्क्वेअर मायनस 1. तुम्हाला काय मिळालेलं आहे? dy बाय dx. पण फाइंड आउट काय करायचं आपल्याला? dx बाय dy फाइंड आउट करायचं. तर dx बाय dy कसं फाइंड आउट करणार तुम्ही? देअरफॉर dx बाय dy इज इक्वल्स टू काय आहे? 1 बाय dy बाय dx, विच इज इक्वल्स टू 1 बाय आलेली किंमत 6 x स्क्वेअर मायनस 1 ब्रॅकेट मध्ये. आपल्याला एवढंच काढायचं का नाही? या डेरिव्हेटिव्हची किंमत व्हेन x इक्वल्स टू 2 फाइंड आउट करायची. म्हणजे dx बाय dy ऍट x इक्वल्स टू मायनस 2 विच इज इक्वल्स टू 1 बाय 6 x स्क्वेअरच्या जागेवर काय? मायनस 2 सबस्टिट्यूट करा. स्क्वेअर मायनस 1 सिम्प्लिफाय करा, विच इज इक्वल्स टू 1 बाय 6 इन ब्रॅकेट मायनस 2 चा स्क्वेअर 4 मायनस 1 विच इज इक्वल्स टू 1 बाय 6 into 3 4 minus 1 3 which is equals to 1 by 9. तर ह्या फंक्शनच्या इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऍट x इक्वल्स टू मायनस 2 किती आहे? 1 बाय 9 आहे. सर 1 बाय 9 कसं काय? किती येईल? सॉरी 1 बाय 18. 18 1 बाय 18 येणार, बरोबर आहे. 3 त्रिक 9 काढलो मी, 6 त्रिक 18 आहे इथं. झालं? ठीक आहे. काय केलं ते तुम्हाला समजलेलं आहे. या फंक्शनच्या इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऍट x इक्वल्स टू मायनस 2 फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 काय सांगते मी वाचतो, तुम्ही लक्ष द्या. लेट f and g be the inverse function of each other. The following table lists a few values of f, g and f dash. तर एक टेबल दिलेला आहे, ते टेबल मी इकडे काढतो आणि समोर काय विचारलेलं आहे ते आपण फाइंड आउट करू. टेबल डिस्प्ले केलेला आहे. तर फाइंड आउट काय म्हणते ते? फाइंड g डॅश ऑफ 4, बरोबर? g डॅश ऑफ मायनस 4, g डॅश ऑफ मायनस 4 फाइंड आउट करा म्हटलेलं आहे. एक टेबल दिलेला आहे, त्या टेबल मध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. काढू इथं टेबल, जरा वेळ लागेल. तसा डिस्प्ले केलेला आहे मी व्हिडिओ मध्ये. तर या फंक्शनचा म्हणजे g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह ऍट x इक्वल्स टू मायनस 4 काय आहे असं विचारलेलं आहे. तर तुम्हाला सुरुवातीला जी थेरम सिद्ध केलेली आहे, गिवन काय आहे आपल्याला? g आणि f
हे एकमेकाचे काय इनव्हर्स फंक्शन आहेत. म्हणजे काय असणार, जी ऑफ एफ ऑफ एक्स किंवा एफ ऑफ जी ऑफ एक्स इक्वल्स टू किती असणार, एक्स असणार. कारण की हे दोघे एकमेकाचे कसे इनव्हर्स फंक्शन आहेत असं प्रश्नामध्ये दिलेलं आहे. पहिली स्टेप झालेली आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. तर डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करणार, सपोज हे फंक्शन आहे किंवा हे फंक्शन घ्या, एफ ऑफ जी ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स. तर दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केल्यानंतर काय येतो डेरिव्हेटिव्ह, मगाच्या थेरम मध्ये सुद्धा घेतलेला आहे. डेरिव्हेटिव्ह कसा येणार बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय होणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स with respect to x equals to dx upon dx. तर कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करतात तुम्हाला माहित आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे पहिलं फंक्शन म्हणजे एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स, जे मधलं फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये, विच इज इक्वल्स टू dx upon dx 1. therefore f dash of g of x into g dash of x is equals to काय 1. therefore g dash of 1 ला मी काय लिहू शकतो, g dash of 1 किंवा सॉरी g dash of x ला काय लिहू शकतो 1 बाय ही टर्म जी गुणाकारात आहे तिकडे जाऊन भागाकारात राहणार f dash of g of x. समजलं, ही थेरम आपण सिद्ध केलेली आहे. जी डॅश ऑफ एक्स काय आलं या एक्सप्रेशन नुसार 1 बाय एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. आपल्याला फाइंड आउट काय करायचे, जी डॅश ऑफ -4 फाइंड आउट करायचे. म्हणजे काय, देअरफॉर जी डॅश ऑफ -4 इज इक्वल्स टू 1 बाय जिथे जिथे एक्स आहे तिथे -4 सबस्टिट्यूट करा, एफ डॅश ऑफ जी ऑफ -4. टेबल मध्ये जा, आता ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. जी ऑफ -4 ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी 1. जी ऑफ -4 ची व्हॅल्यू 1 दिलेली आहे. देअरफॉर 1 बाय एफ डॅश ऑफ जी ऑफ 4 ची व्हॅल्यू 1 आहे. नंतर एफ डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू दिलेली आहे ती 4 आहे. देअरफॉर 1 बाय 4. हेन्स आवर जी डॅश ऑफ -4 इज इक्वल्स टू किती आहे 1 बाय 4. काय नाही तर फंक्शन न देता फक्त त्यांचं एक्सप्रेशन न देता फक्त फंक्शनचे नोटिफिकेशन्स दिलेले आहेत, त्याचा वापर करून आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. आणि ह्या किमती टेबलमध्ये दिलेल्या आहेत, तिथून तुम्ही सबस्टिट्यूट करा आणि उत्तर काढा. आणि सॉल्व्ड एक्झाम्पल नंबर 4 शेवटचं आहे, ते बघून घ्या काय सांगते ते. एक्झाम्पल नंबर 4 आपल्याला काय सांगते, लेट एफ ऑफ एक्स इक्वल्स टू x raised to 5 plus 2x minus 3. x raised to 5 plus 2x minus 3. Find f of x given आहे. Find f inverse of dash of -3. आणि फाइंड आउट काय करायचं आहे, f inverse of dash of -3 equals to how much असं विचारलेलं आहे. f inverse of चा डॅश ऍट -3 किती येईल ते फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. बरोबर आहे. सुरुवातीला तुम्ही काय करा, f of x दिलेलं आहे ते f dash of x फाइंड आउट करा. किंवा आताच मी जे सूत्र डिराइव्ह केलं ते सूत्र काय होतं, f of हे सूत्र डिराइव्ह केलं तर मी काय आलं, माझं सूत्र f dash of g of x into g dash of x equals to 1 आलं मग असं डिराइव्ह केलेलं. आणि f आणि g एकमेकांचे काय इनव्हर्स फंक्शन आहेत. म्हणजे मी ह्याला कसं लिहू शकतो, f इनव्हर्स ऑफ डॅश ऑफ g च्या जागी काय f of x जर लिहिलं मी, कारण की f of x आणि g of x चे इनव्हर्स फंक्शन होते. पण इथं काय
एफ ला इनवर्स काय एफ इनवर्स आणि ओरिजिनल एफ ऑफ एक्स आहे म्हणून ह्याला मी असं लिहू शकतो इंटू जी डॅश ऑफ एक्स जागा काय आपलं एफ डॅश ऑफ एक्स येणार इक्वल्स टू 1. जी ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स आहे आणि एफ ऑफ एक्स म्हणजे काय इनवर्स फंक्शन एफ इनवर्स ऑफ एक्स आहे. तर असं एक्सप्रेशन लिहू शकतो. पण मला फाइंड आउट काय करायचं आहे एफ इनवर्स ऑफ डॅश ऑफ -3 म्हणजे एफ ऑफ एक्स ची किंमत किती आहे -3 फाइंड आउट करायचे किंवा सिंपली एक्स ठेवा थोड्या वेळासाठी एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय ही टर्म तिकडे जाऊन भागाकारात 1/f डॅश ऑफ एक्स होणार बरोबर आहे. एफ डॅश ऑफ एक्स काय आहे ते फाइंड आउट करा. देयरफॉर एफ ऑफ एक्स ही आहे तर एफ डॅश ऑफ एक्स काय होणार मी डायरेक्टली फाइंड आउट करतो. आता एफ डॅश ऑफ एक्स काय होणार 5x⁴ प्लस 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 असला पाहिजे होता. तर त्यासाठी एफ डॅश ऑफ एक्स मी फाइंड आउट केलेला आहे 5x⁴ प्लस 2 एफ ऑफ एक्स ही आहे तर एफ डॅश ऑफ एक्स ते असणार. हा आणि मला काय फाइंड आउट करायची आहे व्हॅल्यू एफ डॅश ऑफ एफ इनवर्स ऑफ डॅश ऑफ -3 ची व्हॅल्यू किती येणार फाइंड आउट करावं लागणार. म्हणजे काय तुम्हाला एफ ऑफ एक्सच्या जागेवर काय ठेवावं लागणार -3 ठेवावं लागणार. एफ ऑफ एक्सच्या जागेवर -3 जर ठेवाल तर एक्स ची किंमत काय येईल बघा. एफ ऑफ एक्स म्हणजे हे आहे तुमचं इथं काय सबस्टिट्यूट केले तुम्ही -3 सबस्टिट्यूट केले म्हणजे एफ ऑफ एक्स याच्या जागा -3 सबस्टिट्यूट कराल तर तुम्हाला एक्स ची किंमत किती येईल बघा x⁵ प्लस 2x -3. तर एक्स ची किंमत फाइंड आउट करायची असेल तर कसे फाइंड आउट करणार बघा -3 आणायचे म्हणजे ह्या दोन टर्म्स डायरेक्टली 0 झाले पाहिजेत ठीक नाही. या दोन टर्म 0 झाल्या म्हणजे डायरेक्टली -3 इक्वल होणार. या दोन टर्म 0 होण्यासाठी आपल्याला काय असली पाहिजे एक्स ची व्हॅल्यू 0 असली पाहिजे अदरवाइज -3 येणारच नाही. 0 असली पाहिजे तेव्हाच -3 इक्वल होणार. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय लक्षात आलं जेव्हा तुमचं एफ ऑफ एक्स -3 आहे त्यावेळेस तुमची एक्स ची किंमत किती आहे 0 आहे. वाटल्यास तुम्ही लिहून घेऊ शकता when f of x is equals to -3 implies that x equals to 0 because why आताच आपण सांगितलं कॅल्क्युलेट केलेलं आहे तुम्हाला सांगितलं मी f of x ची -3 किंमत ठेवली तर ह्या दोन व्याख्येची किंमत 0 करावं लागणार तरच इक्वल टू होणार -3 तर जेव्हा f of x equals to -3 तेव्हा x equals to 0 आहे. म्हणजेच काय होणार बघा ते कशासाठी काढली आपण x ची किंमत तर त्याचं इथं काम आहे. कुठं काम आहे तर बघा आपल्याला काय लिहायचंय f इनवर्स ऑफ डॅश ऑफ x च्या जागा -3 लिहायचे विच इज इक्वल्स टू 1/f डॅश ऑफ. आता इथे x काय लिहिणार ह्याच्यासाठी फाइंड आउट केली. f of x -3 आहे म्हणजे x काय असणार f of x -3 आहे तर x काय असणार 0 असणार. आताच आपण फाइंड आउट केलं. देयरफॉर f डॅश ऑफ 0 काय असणार ते बघा 1/f डॅश काय आलेला आहे 5 इथे लिहितो मी 1/5x⁴ प्लस 2 आलेला आहे आपला x डॅश इथे लिहा थोडक्यात x इक्वल्स टू 0 असलं पाहिजे. तर f डॅश ऑफ x सबस्टिट्यूट केलेला आहे पण आपल्याला x ची किंमत काय 0 सबस्टिट्यूट करायची म्हणजे x च्या जागेवर काय 0 सबस्टिट्यूट करा 4 प्लस 2 which is equals to 5 into 0 becomes 0 1/2. परत एकदा सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. f of x equals to x⁵ plus 2x - 3 हे एक्सप्रेशन गिवन आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे f इनवर्स ऑफ डॅश ऑफ -3 ची किंमत किती आहे. म्हणजे काय जे फंक्शन दिलेलं आहे त्याचं तुम्हाला सुरुवातीला इनवर्स फंक्शन फाइंड आउट करावं लागणार. इनवर्स फंक्शन फाइंड आउट केल्यानंतर त्या इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावं लागणार आणि त्या डेरिव्हेटिव्हची किंमत जेव्हा -3 आहे व्हेरिएबल त्यावेळेस फाइंड आउट करायची आहे. तर ती प्रोसेस करण्याऐवजी आपल्याला एक थेरम माहित होती. आपण काय थेरम सिद्ध केली ती f इनवर्स ऑफ डॅश ऑफ f of x into f डॅश ऑफ x इक्वल्स टू 1 असते. आपली थेरम सिद्ध केलेली आहे आपण मगाशी पहिली थेरम. त्या थेरमच्या रूल नुसार याला सोडून द्या जाऊ द्या. त्या थेरमच्या रूल नुसार ह्याचं एक्सप्रेशन इक्वल्स टू काय हे डिवाइड मध्ये जाणार 1/f डॅश ऑफ x बरोबर आहे. हे एक्सप्रेशन इज इक्वल्स टू 1/f डॅश ऑफ x होणार. हे डिवाइड मध्ये जाणार राईट हँड साइडला गेल्यानंतर 1/f डॅश ऑफ x. f डॅश ऑफ x काय आहे फाइंड आउट करा. f of x ही आहे तर f डॅश ऑफ x काय मिळणार आपल्याला 5 चा डेरिव्हेटिव्ह 5x⁴ म्हणजे x⁵ चा डेरिव्हेटिव्ह 5x⁴ प्लस 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 -3 चा डेरिव्हेटिव्ह 0 लिहिण्याची जरूरत नाही. तर f डॅश ऑफ x मिळालेला आहे. f डॅश ऑफ x सबस्टिट्यूट करा. इथपर्यंत समजलं स्टेप बाय स्टेप. हा पण आपल्याला काय विचारलं आहे f इनवर्स ऑफ डॅश ऑफ -3 म्हणजे काय ही जी किंमत आहे ती कितीने रिप्लेस करायची आपल्याला -3 ने रिप्लेस करायची आहे की नाही. बघा हे ऍज इट इज आहे
फक्त ह्याच्या जागा काय आलेला आहे -3 आलेला आहे. म्हणजे ह्याच्या जागा -3 म्हणजे एफ ऑफ एक्स ची किंमत -3 आहे. तर एफ ऑफ एक्स ची किंमत -3 ठेवण्यासाठी किंवा येण्यासाठी तुमच्या एक्स ची किंमत किती असली पाहिजे ती अगोदर फाइंड आउट करा. तर एफ ऑफ एक्स ची किंमत -3 येण्यासाठी एक्स ला किती व्हावं लागणार 0 व्हावं लागणार. का? कारण की -3 इज इक्वल्स टू हे एक्सप्रेशन. हे जर दोन 0 झाल्या टर्म तरच ह्याची किंमत काय येणार -3 आणि -3 इक्वल होणार. म्हणजे -3 येण्यासाठी एफ ऑफ एक्स तुमच्या एक्स ला किती व्हावं लागणार 0 व्हावं लागणार. म्हणजे -3 होण्यासाठी तुमच्या एक्स ला किती व्हावं लागणार 0 व्हावं लागणार. बघा युजली इथं एफ ऑफ एक्स असला असलं तर जी किंमत आहे ती ठेवली असते, पण इथं एफ डॅश ऑफ एक्स आहे म्हणजे एक्स ची किंमत काय 0 झाली. ज्यावेळेस तुमची एफ ऑफ एक्स ची किंमत -3 आहे त्यावेळेस एक्स ची किंमत 0 आहे म्हणून सबस्टिट्यूट केली 0. एफ डॅश ऑफ एक्स च्या एक्सप्रेशन मध्ये एक्स ची किंमत 0 सबस्टिट्यूट करा. 0 चा पॉवर 4 0 0 into 5 0 प्लस 1/2 हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे. समोर आपण पाहणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कसे फाइंड आउट करायचे ते.